पूर्ण शहर म्हणून गणला जाणाऱ्या कोपरगाव शहरांतील नगरपालिकेचे उमेदवारांच्या प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने जी जाहीर सभा या ठिकाणी होते आहे, या सभेचे अध्यक्ष विधिमंडळाच्या सभेमध्ये ज्यांच्या समवेत काम करण्याची माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी मिळाली असे आपल्या सर्वांचे नेते, माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब, ज्यांचे विचार आपण या ठिकाणी नुकतेच ऐकले ते रुपालीताई, या विभागाचं दमदार नेतृत्व आणि राज्यात पहिल्या 10 क्रमांकाच्या मताधिक्याने निवडून आलेले लखपती आमदार 5, पुढच्या खेपेला 1 वरती असे माझे तरुण सहकारी आशुतोषजी काळे, आपल्या सर्वांचे उमेदवार काकासाहेब कोयटे, ज्यांचे विचार सुरुवातीलाच आपण या ठिकाणी ऐकले ते पद्माकांतजी कुदळेजी, सतीश कृपणाली, प्रवीण अप्पा शिंदे, सुहासिनीताई कोयटे, राजेंद्र बाबू जाधव, संभाजीराव काळे, कारभारी भागवण, चारुदत्त सिनगर, तालुक्याचे पक्षाचे अध्यक्ष, शहराचे अध्यक्ष सुनीलजी गंगुले, वीरेनजी बोरावके, कृष्णाजी आढाव, बाळासाहेब आढाव, मंदारजी पहाडे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सर्वच पक्षाचे सन्माननीय सहकारी, पक्षाचे सर्व सन्माननीय उमेदवार, सन्माननीय व्यासपीठ, पत्रकार मित्र, महिन्याचे प्रतिनिधी आणि तिन्ही संजेची वेळ झाली असताना प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या तमाम कोपरगावकर नागरिक बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, अर्ज मागे घेण्याची आजची शेवटची तारीख आणि प्रचाराच्या शुभारंभाच्या निमित्ताने आशुतोषी तुम्ही मला बोलवलं. 40 वर्ष ज्या रोह्याच्या राजकारणामध्ये मी काम केलं त्या रोह्याच्या प्रचाराचा शुभारंभ टाकून आदित्यने अनिकेतने मला सांगितलं की आशुतोष दादाकडे जा आणि त्या लखपती आमदाराला सलाम करत विजयाची सलामी करा. त्याच्यासाठी आज पहिल्यांदा मी या ठिकाणी त्या निमित्ताने एकमेकाचा ऋणानुबंधाचे संबंध असतात, नाते असतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय शंकररावजी काळे साहेबांचं योगदान मोठ्या प्रमाणात राहील. मला आठवतं मी कॉलेज जीवन सोडल्याच्या नंतर ज्यावेळेला राजकारणामध्ये वडिलांच्या गाडीचा ड्रायव्हर म्हणून मी प्रवास करत होतो त्या कालावधीमध्ये राज्यामध्ये ज्यावेळेला पुलंचं सरकार आलं त्याला शंकरराव काळेसाहेब राज्याचे राज्यमंत्री त्या कालावधीमध्ये होते. सहकार चळवळीचं अगाध असं ज्ञान, अहिल्यानगर सारखा जिल्हा जो शेती क्षेत्रातला सहकार क्षेत्रातला अग्रगण्य जिल्हा म्हणून त्या कालावधीमध्ये ओळखला जात होता त्या सगळ्या परिसराचं नेतृत्व काळेसाहेबांनी अतिशय प्रगल्भपणाने त्या ठिकाणी केलं. ताकदवार नेतृत्व परिसराला लाभल्याच्या नंतर मगाशी मी आमच्या कुदळे साहेबांचे विचार या ठिकाणी ऐकत होतो. एक ज्येष्ठ नेता, ज्येष्ठ सहकारी ज्याला भावना व्यक्त करत असतात तो जमाना होता 50-60 वर्षापूर्वीचा. त्यावेळेला या सगळ्या परिसरामध्ये सहकार्याचं बीज मोठ्या प्रमाणावरती रोवलं गेलं. त्या माध्यमातून समृद्धी जरूर आली असेल पण शेती आणि शेतीच्या प्रश्नामध्ये सतर्कता दाखवणारा अहिल्यानगर जिल्हा या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावरती त्यापासूनच नावारूपाला त्या ठिकाणी आला. अशा वेळेला काळेसाहेबांचं नेतृत्व या सगळ्या परिसराला लाभलं. 2.5 वर्षाच्या त्यांच्या मंत्रिपदाच्या राज्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यासाठी त्यांनी योग्य ते निर्णय घेतले गेले असतीलच परंतु राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून सुद्धा महत्त्वपूर्ण निर्णय त्या कालावधीमध्ये घेतले गेले. काळेसाहेबांनी आम्ही सगळेजण विधिमंडळामध्ये एकत्रित काम करत आलो. त्याच्यामुळे अशोकराव काळे साहेबांचं सुद्धा नेतृत्व विधिमंडळामध्ये मी त्यानिमित्ताने पाहिलं. समंजसपणाने प्रश्नाची सोडवणूक करणारं नेतृत्व ज्यावेळेला गावाला मिळत असतं त्याला त्या माध्यमातून त्या सगळ्या परिसराचे प्रश्न उत्तम पद्धतीने सुटत जात असतात. आशुतोषजी 19 सालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आपल्याला या मतदारसंघातून नेतृत्व करण्याची संधी कोपरगावकरांनी दिली आणि आज मला अभिमान या गोष्टीचा वाटतो आहे. मी विधिमंडळामध्ये 6 वेळेला राहिलो. मी लोकसभेला 2 वेळेला निर्वाचित त्या ठिकाणी झालो. पण तरुण नेतृत्वाला संधी मिळाल्याच्या नंतर शेती आणि शेतीच्या प्रश्नाची जाण त्यांनी ठेवलीच पण त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला कोपरगाव सारखं शहर जे त्या कालावधीपासून नावारूपाला आलं, एक उत्तम बाजारपेठ म्हणून नावारूपाला आलं, शेती आणि वेगवेगळ्या व्यवसायाचं एक केंद्र म्हणून कोपरगाव त्या कालावधीमध्ये अग्रसरानं आलं. त्यावेळेला त्या गावाला जर का 24 दिवसांनी पाणी मिळत असेल तर ते 24 दिवसाचं पाणी 3 दिवसामध्ये आणणारा पाणीदार नेता आशुतोष काळे या भागाला मिळाला. त्याचा अभिमानपूर्वक उल्लेख त्यानिमित्ताने मी करू शकतो. समंजसपणाने काम करण्याची मानसिकता दाखवल्याच्या नंतर
आपलं गाव उद्याचं भवितव्य 25 वर्षाची दूरदृष्टी मनामध्ये ठेवत वेगवेगळे प्रश्न त्यांनी सातत्याने अजितदादांच्याकडे मांडले. मला आठवतं 19 पासून काही कालावधीमध्ये महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेला होतं. त्यावेळेला सुद्धा आशुतोष वेगवेगळे प्रश्न घेऊन यायचे. अजितदादा त्यावेळेला सुद्धा उपमुख्यमंत्री होते. परंतु 22 मध्ये वेगळा निर्णय घेतल्याच्या नंतर तो शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारधाराचा निर्णय आम्ही सर्वांनी म्हणून घेतला. धर्मनिरपेक्ष विचाराची साथ आयुष्यभराची ठेवण्याचा निर्णय त्या कालावधीमध्ये झाला. पण एनडीएमध्ये सहभागी एवढ्यासाठी झालो. स्वर्गीय चव्हाण साहेबांनी आम्हाला विचार दिला की बहुजन समाजाचा व्यापक ही सांभाळायचा असेल तर सत्तेमधला तुमचा सहभाग त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि आज मला अभिमान वाटतोय की 2.5 वर्षाच्या सत्तेच्या सहभागामध्ये एनडीएच्या मध्ये त्या ठिकाणी असताना केंद्र पातळीवरती असेल राज्य पातळीवरती असेल पण या संबंध सत्तेचा उपयोग आशुतोषनी त्याच्या स्वतःच्या उन्नतीसाठी केला नाही तर हजारो कोटी रुपयाचा निधी या परिसरामध्ये आणत पायाभूत सुविधाचं जाळं त्यांनी उभा करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या कालावधीमध्ये काळे साहेबांच्या वेळची पिढी, अशोकदादांच्या वेळची असलेली पिढी आणि आशुतोषच्या वेळची असलेली पिढी 3 पिढीचा समन्वय साधण्याचं काम ज्याला तरुण नेतृत्व करतं त्यावेळेला गावाच्या पायाभूत सुविधा नेमक्या कशामध्ये असल्या पाहिजे याचं उत्तम उदाहरण गेल्या 5 वर्षामध्ये या शहरामधला नागरिक त्यानिमित्ताने अनुभवत आहे. पाण्याचे प्रश्न सोडवले गेले, भुयारी गटाची योजना त्यानिमित्ताने राबवली गेली. राज्य सरकारचे विविध कार्यालय या सगळ्या परिसरामध्ये आहेत, न्यायालय या सगळ्या परिसरामध्ये आहेत. देखण्या उभारती कोपरगाव सारख्या शहराला उभा करण्याचं काम आज आशुतोष तुम्ही त्या ठिकाणी करतात. शहराला विकासाच्या मार्गावरती नेण्याचा ज्याला प्रयत्न केला जातो त्याला या नगरपालिकेच्या निवडणुका तुमच्या आणि माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या त्या ठिकाणी असतात. 9 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीच्या नंतर या निवडणुका होत्या. या निवडणुका जर का 21 सालामध्ये झाल्या असत्या मधल्या कालावधीमध्ये एक पिढी त्या ठिकाणी बसलेली पाहायला मिळाली. पण आशुतोषजी काय झालं, गेले 4 वर्ष नगरसेवक नसल्याच्यामुळे स्थानिक अनेक प्रश्नाची ज्या वेळेला उकल करण्याची पाळी आली आशुतोषनी आमदार म्हणून काम केलंच पण आशुतोषनी नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून सुद्धा तुम्हाला सर्वांना सेवा दिली. म्हणून नगरसेवक जरी नव्हते तरी त्या नगरसेवकाची उणी न भांडून देणारा एक चांगला नेता आज या विधिमंडळाच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो. त्याच्यामुळे शहरातल्या वेगवेगळ्या प्रश्नाची जाण त्यांना त्या निमित्ताने राहिली. गटारा असतील, पायाभूत सुविधाची असतील, रस्त्याचं काँक्रिटीकरण करायचं असेल, उत्तम पद्धतीचे दिवे त्या ठिकाणी लावायचे असतील, समाज मंदिराच्या माध्यमातून अनेक गोष्टी त्या ठिकाणी करायच्या असतील ही पावलं त्यांनी उचलण्याचा कणखरपणा त्या ठिकाणी त्यांनी तिथं दाखवला. आणि म्हणूनच ही नगरपालिकेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची निवडणूक या ठिकाणी. काकासाहेबांचा आणि माझा परिचय तसा गेले 25 वर्षाचा आहे. मी नगर विकास खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यावेळेला त्यांची पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांना आधी काय काम करायचं होतं, एक आरक्षण त्या कालावधीमध्ये होतं. ते आरक्षण उठवा असं त्यांचा आग्रह त्यावेळेला होता. क वर्ग नगरपालिकेचा अधिकार माझ्याकडे होता. पण माझ्यामध्ये लक्षामध्ये आलं की सहकार चळवळीमध्ये काम करणारा एखादा कार्यकर्ता आरक्षण स्वतःच्या हितासाठी उठवत नव्हता तर आपल्या या सगळ्या परिसरातील सहकाराचं बी रोवण्यासाठी त्याला ते आरक्षण उठून पाहिजे होतं. ते आरक्षण उठून घेण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं. उच्च न्यायालयामध्ये प्रकरण केलं, सर्वोच्च न्यायालयामध्ये केलं. पण आम्ही घेतलेला निर्णय योग्य, काकासाहेबांनी इथल्या भागाच्या दृष्टिकोनातून घेतलेला निर्णय योग्य होता म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये सुद्धा त्याचं शिक्कामोर्तब त्या ठिकाणी झालं. मलाही सर्वोच्च न्यायालयामध्ये वादी करण्यात आलं, उच्च न्यायालयामध्ये सुद्धा मला कुदेसाहेब त्या ठिकाणी वादी करण्यामध्ये आलं. पण नेटाने नियमाने काम करणार नेतृत्व ज्यावेळेला असतं त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभा राहायला पाहिजे. ही मनस्वीपणाची भूमिका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्वीकारली. राज्यातल्या पतसंस्थांच्या महासंघाचे ते अध्यक्ष आहेत. माझ्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ते अनेक वेळेला येतात. खरं तर आशुतोषजी पश्चिम महाराष्ट्रामध्ये सहकार चळवळीने उत्तम पद्धतीने झेप घेतलेला हा सगळा परिसर आहे. सहकार चळवळीचं बीज स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये या सगळ्या परिसरामध्ये रोवलं गेलं. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, आदरणीय पवार साहेब या साऱ्या बुजुर्ग नेतृत्वाने सहकार चळवळीला मोठ्या प्रमाणाचं नेतृत्व त्या कालावधीमध्ये दिलं. त्या माध्यमातून ज्याला काम करण्याची मानसिकता असते त्यावेळेला पतसंस्थेच्या माध्यमातून काकासाहेब तुम्ही एक प्रचंड जाळं निर्माण केलं. माझ्या जिल्ह्यामध्ये कोकणामध्ये पतसंस्था असतील, सहकारी बँका असतील यांचं महत्त्व तितकंसं नाही आहे. पण आज माझ्या जिल्ह्यातल्या ज्या काही पतसंस्था उभ्या राहिल्या आहेत त्याच्यामध्ये काकासाहेब कोटेंनी दिलेलं मार्गदर्शन मोठ्या प्रमाणाचं होतं. त्याचा आवर्जून उल्लेख या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी करू शकतो. माझ्या जिल्ह्यामध्ये ते अनेक वेळेला आलेत. कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची माझी अनेक वेळेला भेट त्या ठिकाणी त्यानिमित्ताने झाले. बाबूराव बोनकर माझे सहकारी होते, ते सुद्धा या पतसंस्थाचे रायगड जिल्ह्याचे अध्यक्ष होते. त्यांनी सुद्धा काकासाहेबांच्या नेतृत्वाखाली त्या कालावधीमध्ये काम केलं. आज आमचे गिरीश रुपये असतील किंवा अन्य सहकारी असतील या सर्वांशी एक आपुलकीचं नातं जोडलं गेलं. पतसंस्थांचं राज्यभरामध्ये जाळं उभं करत असताना
राष्ट्रीयकृत बँका असतील, सहकारी बँका असतील, याच्या बरोबरीने काम करण्याची मानसिकता त्या ठिकाणी दाखवली जाते आहे. आणि मला अभिमान विलक्षण या पद्धतीचा आहे की 1200 कोटी रुपयाच्या ठेवी असलेल्या त्यांच्या या पतसंस्थेमध्ये 0 NPA 0 आहे. 750 कोटी रुपयाचं कर्ज दिलं गेलं, पण ते नेकीने त्याच्याबद्दलचे व्यवहाराची त्या ठिकाणी केली जाते. याचा अर्थ आहे ज्या पद्धतीने चोख व्यवहार करत त्यांनी पतसंस्था उभी केली, त्याच पद्धतीने आशुतोष दादा तुमच्या नेतृत्वाखाली कोपरगाव शहराची उभारणी करण्याचं काम चोखरित्या काकासाहेब करतील असा विश्वास देण्यासाठी माझ्यासारखा कार्यकर्ता त्यानिमित्ताने आहे. शेवटी शहराचं भवितव्य आम्ही कोणाच्या हातामध्ये द्यायचं आहे? शहराच्या सर्वांगीण प्रश्न सोडण्याची बांधिलकी ज्यावेळेला आपण घेत असतो त्याला शहराच्या नागरिकांच्या दृष्टीतून नवीन नवीन अपेक्षा असतात. त्यांच्या समवयस्क पिढी असेल, जसं आपण मगाशी या ठिकाणी मार्गदर्शन केलं, माझ्या वयाची पिढी असेल, त्यांच्या मनातल्या अपेक्षा असतील. आणि आशुतोष दादा तुमच्या वयाची पिढी जी उद्याच्या भवितव्याच्या साकल्याने विचार करत असते, त्यांच्याही शहराच्या विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या मनामध्ये कल्पना असतात. आज अजितदादांच्या खंबीर नेतृत्वाखाली राज्य सरकारचं पूर्णपणाचं पाठबळ आपल्या पाठीमागे उभं राहणार आहे. मी आज आश्वस्त करतो तमाम कोपरगावकरांना, जो प्रस्ताव आशुतोष काळे या नगरपालिकेच्या माध्यमातून राज्य सरकारकडे मांडतील त्याला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरेचं 100% पाठबळ असेल असा शब्द आज या कोपरगावकरांना त्यानिमित्ताने मी देऊ शकतो. याचा अर्थ असा आहे, पायाभूत सुविधाचं उत्तम जाळं असलेलं कोपरगावचं शहर, कृषी क्षेत्रामधलं अग्रगण्य शहर, सहकार क्षेत्रातलं अग्रगण्य शहर, त्याचबरोबर ज्या शहरामध्ये आल्याच्या नंतर जे व्यापारी केंद्र म्हणून या ठिकाणी ओळखलं जात आहे, शिर्डीसारखं जगभरातलं श्रद्धेचं एक आपल्या सर्वांचं एक ठिकाण या सगळ्या परिसरामध्ये साईंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी जगभरातले भाविक त्या ठिकाणी असतात, त्याच्या लगतचं असलेलं शहर. शिर्डीला आल्याच्या नंतर प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की मी शिर्डीला आलोय, पण मला कोपरगावला जाऊन कोपरगाव सुद्धा बघायचं आहे. मला विश्वास आहे की आशुतोष तुमच्या नेतृत्वाखाली काकासाहेब आणि उर्वरित टीम निश्चितपणाने कोपरगाव अशा पद्धतीने घडवेल की येणारा प्रत्येक साई भक्त या कोपरगाव शहरामध्ये येऊन कोपरगाव शहराने केलेली भरभाट तुमच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने झालेलं आहे ते पाहण्यासाठी सर्वजण त्या ठिकाणी येतील असा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करू इच्छितो. राजकारणामध्ये अनेक वेळेला अनेक गोष्टी घडत असतात. जसं मगाशी तुम्ही या ठिकाणी म्हणालात तुम्ही दीर्घकाळ राजकारणामध्ये कधी राहिला नाही, तुम्ही समाजकारण करत आलात, कुजे साहेब समाजकारण करत आले. मगाशी आशुतोषजी या ठिकाणी सांगितलं आणि मला असं वाटतं तुम्ही बोललात किंवा हे पण बोलले की तसं तुमचं दोघांचं जमत नव्हतं, पण एका तरुण नेतृत्वाने तुम्हाला एकत्रितपणाने आणलं. काळाची पावलं ओळखणारा तरुण नेता ज्या वेळेला गावाला मिळतो त्याला वडीलधारांना सुद्धा असं वाटतं की आपल्या आपसातले मतभेद विसरावेत आणि गावाच्या विकासासाठी एक तरुण नेतृत्व ज्याला बाहेर होतं आहे त्याच्या पाठीमागे ठामपणाने उभं राहावं. ही किमया तुम्ही त्या ठिकाणी घडवली. कदाचित दादांना जमली नसेल, इतरांना जमली नसेल, पण आशुतोषची दाखवली. मला जेवढं काळे कुटुंबाची माहिती आहे तेवढी काकासाहेब तुमच्या एवढी मला पण माहिती आहे. मी जरी रायगडमधनं आला असतो तरी हा दीर्घकाळचा राजकीय प्रवास माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलेला आहे. पण ते जमत असेल तरी सुद्धा अनेक वेळेला योग येत नसतो. तो योग यावेळेला असा आला की नगरपालिकेची निवडणूक घोषित यावी, त्यानिमित्ताने सगळे बुजुर्ग नेते यावेत आणि त्या माध्यमातून शहराचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी पक्षाच्या माध्यमातून तुमच्यावरती द्यावी. हा एक नियतीच्या मनामध्ये योगायोग होता. म्हणूनच आज या प्रचाराचा शुभारंभ करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या निमित्ताने मिळालेली. आणि म्हणूनच एक अग्रगण्य शहर या अहिल्यानगर जिल्ह्यातील उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये उत्तम पायाभूत सुविधा देणारं शहर या पद्धतीने आपण निश्चितपणाने त्या ठिकाणी काम करणार आहोत. हे सगळं अहवाल ही वचनपूर्ती आशुतोषची पाहिली, ती केवळ कोपरगाव शहराच्या पुरती सीमित आहे. त्याने गेल्या 7 वर्षामध्ये जे काही काम केलेलं आहे त्याची जर काही पुस्तिका छापायचं ठरवलं तर अशा 10-20 पुस्तिका छापायला लागतील. एका पुस्तिकेने होणार नाही. अशा 10-20 पुस्तिका छापल्या तरी सुद्धा काहीतरी विचारलं जाईल की हे टाकायचं त्या ठिकाणी राहिलं होतं. पण कर्तव्यकार नेत्याच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहण्याचं काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने करायचं आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या माध्यमातून आपल्या मूळ असलेल्या विचारधारेच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतो. अजितदादा आज राज्याचं पक्षाचं देशामध्ये नेतृत्व करतायत. विक्रमी अर्थसंकल्प अजितदादांनी मांडले. लाडकी बहीण योजना त्यांनी सभागृहामध्ये घोषित केली. शेतकऱ्यांचं थकीत असलेले वीज पंपाची बाकी माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अजितदादांनी महायुतीच्या मार्फत आपल्या अर्थसंकल्पामध्ये त्या ठिकाणी मांडला. हे राज्य आर्थिक शिस्तीचं आहे.
अनेक जण विरोधक त्या निमित्ताने टीका करत असतील की लाडकी बहीण योजनेच्यामुळे हे राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या धोक्यात आहे की काय. मी पण एकेकाळी अर्थमंत्री म्हणून या राज्याचा 50वा सुवर्ण महोत्सव अर्थसंकल्प 2010 सालामध्ये मी त्या ठिकाणी मांडला. त्यावेळेला अशोकदादा सभागृहामध्ये होते. ज्या कालावधीमध्ये मी अर्थसंकल्प मांडला त्यावेळेला ते विधिमंडळामध्ये या परिसराचं नेतृत्व करत होते. त्याच्यामुळे या देशातला आर्थिक स्थितीमध्ये असलेलं राज्य म्हणून महाराष्ट्राची आगळीवेगळी ओळख त्या ठिकाणी आहे. उद्याच्या भवितव्याच्या कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या शहरातून प्रचंड पद्धतीने मतदान होईलच, पण पूर्णपणाचं बहुमत देऊन द्यायला तुम्ही काम करण्याचा प्रयत्न कराल. त्यावेळेला या साऱ्या भौतिक सुविधा निर्माण करण्याच्यासाठी आशुतोषजी सज्ज झालेले असतील एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छित आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून आमच्या भगिनी सोनालीताई कपिले या उभ्या आहेत. त्याचमधून आमचे दुसरे सहकारी सचिन गवारे हे सुद्धा आपले आशीर्वाद त्या ठिकाणी मागतायत. प्रभाग क्रमांक 2 मधून राहुलजी शिरसाट हे आपले आशीर्वाद मागतायत. प्रभाग क्रमांक 2 मधून स्मिताताई साबळे ह्या आपले आशीर्वाद मागतायत. प्रभाग क्रमांक 3 मधून निर्मलाताई आढाव ह्या आपले आशीर्वाद मागतायत. प्रभाग क्रमांक 3 ब मधून जनार्दनजी कदम हे सुद्धा त्यानिमित्ताने आपले आशीर्वाद मागतायत. प्रभाग क्रमांक 4 मधून रंजनाताई गवळी ह्या आपल्या आशीर्वादासाठी या ठिकाणी उभ्या आहेत. आणि प्रभाग क्रमांक 4 मधूनच हनुमंतजी नरुडे हे आपल्या आशीर्वाद त्या ठिकाणी मागतायत. प्रभाग क्रमांक 5 मधून अमितजी आगलावे हे या ठिकाणी आपले आशीर्वाद मागतायत. आणि त्याच प्रभागामधून शोभाताई गायतडकर या सुद्धा आपल्या सर्व आशीर्वादासाठी या ठिकाणी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 6 मधून सारिकाताई फंड आणि त्याच्यातूनच मुकुंदजी भुतडा हे आपल्या आशीर्वादासाठी या ठिकाणी उभे आहेत. प्रतिभाताई शिलेदार आणि गौरीताई पहाडे ह्या प्रभाग क्रमांक 7 मधून आपल्या सर्वांचा आशीर्वाद त्या ठिकाणी मागतायत. एका प्रभागामध्ये 2 महिला भगिनींना संधी देणारं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे याचा सुद्धा मी आवर्जून उल्लेख त्या निमित्ताने मी करू इच्छितो आहे. प्रभाग क्रमांक 8 मधून विमलताई मरसाळे आणि त्याच्यातूनच आमचे इम्तियाजभाई अत्तार हे सुद्धा आपल्या सर्वांची सेवा मागण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून अंजनाताई फडे आणि त्याच प्रभागातून सागरजी आहेर हे आपलं कौल मागण्यासाठी त्या ठिकाणी उभे आहेत. प्रभाग क्रमांक 10 मधून माधवीताई वागचौरे आणि 10 मधूनच तुषारजी गलांडे हे आपले आशीर्वाद मागतायत. प्रभाग क्रमांक 11 मधून सोनमजी त्रिभुवन आणि त्याचमधून शुभम कैलास काळे हे एक तरुण सहकारी त्या निमित्ताने उभे आहेत. प्रभाग क्रमांक 12 मधून विजयताई आंग्रे आणि त्याच प्रभागातून हाजी सय्यद हाजी महमूद मनमरभाई हे त्या ठिकाणी उभे आहेत. प्रभाग क्रमांक 13तून शिवाजीराव खांडेकर आणि शेख हिना कौसर मुख्तार ह्या आमच्या भाभी या ठिकाणी उभ्या आहेत. प्रभाग क्रमांक 14तून वाल्मिक लहिरे आणि त्याच प्रभागातून माधुरीताई शिंदे हे आपलं नशीब त्या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद मागतायत. आणि प्रभाग क्रमांक 15 मधून स्वप्नाताई कानडे आणि विनोदजी नायकवडे हे या ठिकाणी आपले आशीर्वाद मागतायत. मी शेवटचं नाव घेतो काकासाहेबांचं. एक ज्येष्ठ नेता, सहकार चळवळीमध्ये वेगळं प्राबल्य दाखवत सहकार चळवळीच्या माध्यमातून समृद्धीमध्ये विचार नेणारा प्रामाणिक नेता या शहरामधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्या सर्वांची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे. त्यांना टाळ्याच्या गजरामध्ये आशीर्वाद द्यावेत अशी नम्रतापूर्वक विनंती या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी करू इच्छितो आहे. मी आपल्याला आश्वासित करतो, आशुतोषसारखा दमदार आमदार या सगळ्या परिसराला लाभला. आपल्या भागाचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने दर मंगळवारी विधिमंडळ पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक होते. त्यावेळेला अशोकदादा एवढे कागद घेऊन अशोक त्या ठिकाणी आशुतोष येत असतो आणि तो दादांच्या जो बसला का हा 15 मिनिटं उठणार नाही याची सगळ्यांना खात्री होती. एवढे कागद असतात. ते कागद व्यक्तिगत बदलीचे नसतात. ते कागद कोपरगावच्या विकासाच्या प्रश्नाची जाण घेऊन ते सोडून काढण्यासाठी त्या ठिकाणी येतात. याचा हा सुनील तटकरे साक्षीदार आहे. एकाच मंगळवारी येतात असं नाही, दर मंगळवारी. मी तर त्याला आदित्यला विचार सांगितलं, आदित्यला सांगितलं तुझ्या दादाला विचार म्हणजे आशुतोषला तुझी कामं संपणार आहेत किती. कामं संपत नाही. कामं न संपणारा नेता ज्यावेळेला तुमच्या पाठीशी उभा आहे त्यावेळेला कोपरगावची जनता 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभं राहील एवढा विश्वास आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करू इच्छित आहे. माझ्या प्रचाराचा शुभारंभ मी रोहा न करता कोपरगावला आलो. रोहाची जनता मला साथ देईलच, पण ज्या ठिकाणी मी शुभारंभ केला आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शुभारंभ आहे. हा कोपरगाव पुरता आशुतोषजी सीमित नाही. तुम्ही हुशार आहात. कधी कोणाला कुठं बोलायचं तुम्हाला उत्तम माहिती आहे. ज्यावेळेला जनसन्मान निमित्ताने आलो त्यावेळेला पाऊस पडत होता. ती मिरवणूक संपतच नव्हती
आणि ती इतकी मिरवणूक वाहतुकीची कोंडी घेऊन म्हणजे दादा आणि तुम्ही सगळे चालत होतात, मी मग पाठीमागे होतो, ते इथं मिरवणूक संपेपर्यंत मी शेवटच्या डोक्याला होतो. इतका प्रचंड असा त्यावेळेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जसा पाऊस पडला तसा मतांचा पाऊस पाडत 1.25 लाखाच्या फरकाने तुम्ही, मला असं वाटतं की कोपरगावच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्य मिळवणारा आमदार कोण आहे तर आशुतोषची नोंद त्या ठिकाणी इतिहासात झाले. एवढं मला कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं आहे. तो इतिहास या कोपरगाव नगरपालिकेच्या माध्यमातून कोपरगावच्या सुविद्य सुजाण अशा नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यावरती आशुतोषच्या पाठीमागे ताकद उभी करत काकासाहेब आणि मी मगाशी नमूद केलेल्या माझ्या सर्व 30च्या 30 सहकाऱ्यांना प्रचंड बहुमताने त्या ठिकाणी विजय करा. विकासाची बांधिलकी घेऊन आम्ही सगळेजण आपल्या सर्वांच्या सेवेसाठी या ठिकाणी तत्पर असू, एवढंच या ठिकाणी अंतरी सांगतो. आणि जाता जाता एवढं सांगतो की माझंही अधिवेशन डिसेंबर महिन्यामध्ये सुरू होत आहे, पण अधिवेशन सोडून दिल्लीवरनं तुमच्या अंगावरती गुलाल उधळण्यासाठी आज सुनील तटकरे येईल एवढा शब्द आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. तुम्ही 3 वाजल्यापासून जमलेला होता, 3 वाजल्यापासून आपापल्या प्रभागामधून वाजत गाजत या ठिकाणी आलात आणि आज एक विजयाचा संकल्प करत तो केवळ तांत्रिक आधाराने विजय नव्हेच तर कोपरगावचं उद्याचं भवितव्य घडवण्यासाठी आज आपण सर्वांनी म्हणून आशीर्वादाची ताकद प्रचंड पद्धतीची या ठिकाणी द्यावी एवढी कळकळीची विनंती या ठिकाणी देतो. आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि विश्वास व्यक्त करतो की अशोकदादांच्या आशीर्वादाखाली आशुतोषच्या नेतृत्वामुळे काकासाहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध झालेले असतील एवढा सार्थ विश्वासासह आपल्या सर्वांचे आभार मानून मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र.